डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर। बंगालमध्ये शपथविधी सोहळ्याच्या दरम्यान पंतप्रधान मोदींकडून शिंदेंची विचारपूस। प्रवासाच्या दरम्यान काळजी घ्या, मोदींचा शिंदेंना सल्ला। काही दिवसांपूर्वी शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं होतं। मराठवाड्यामधील बँकांमध्ये 500च्या नोटांचा दरोडा, ट्विट करत अंबादास दानवेंचा आरोप। आरबीआयने लक्ष घालून समस्या सोडवण्याची विनंती। लातूर, धाराशिव, परभणीमध्ये अनेक ATM बंद। जालन्यामध्ये गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर मनसैनिकांकडून सुपारी आणि शाईफेक। राज ठाकरे यांच्यावरील टीकेच्या निषेधार्थ कार्यकर्ते आक्रमक। चंदनझिरा पोलिसांकडून 4 ते 5 आंदोलक ताब्यात। गाडीवर जलरशील पदार्थ टाकला, मला जाळण्याचा उद्देश होता का? सुपारी आणि शाईफेकीच्या घटनेनंतर सदावर्ते आक्रमक। म्हणाल तिथे तो वैचारिक चर्चा करू, सदावर्तेंचं राज ठाकरेंना थेट आव्हान। वारकरी संप्रदायामधील घुसखोरांच्या यादीवरून वाद चिघळला। आळंदीमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीच्या विकास रवांडेंवर शाईफेक। संग्राम भंडारेंसह 10 ते 12 जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। पिस्तूल दाखवून मला जीवे मारण्याचा प्रयत्न, विकास लवांडे यांचा गंभीर आरोप। शाईफेक करणाऱ्या गुंडांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी। आजा गुरुवार यांना घुसखोर म्हटलं, त्यांच्यावर चिखलफेक केल्यामुळे शाईफेक केली। 15 दिवसांचा वेळ लागल्यामुळे वारकरी संप्रदायाची दिलगिरी व्यक्त करतो। संग्राम भंडारे यांची TV9ला प्रतिक्रिया। शाईफेक प्रकरणानंतर विकास लवांडेंवर दुग्धाभिषेक। लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या बाहेरच समर्थकांकडून लवांडेंवर दुग्धाभिषेक। छगन भुजबळ, दानवेंसह रोहित पवारांकडून शाईफेकीच्या घटनेचा निषेध। शाईफेकीच्या घटनेनंतर विकास लवांडेंचा शरद पवारांना फोन। रोहित पवारांसमोर लवांडेंनी पवारांना फोनवरून घटनेची माहिती दिली। पवारांनी लवांडेंना भेटीसाठी बोलावल्याची माहिती। MIM नगरसेवक मतीन पटेलचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल। महिलांचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल करत असल्याची माहिती। निदा खानला आसरा देण्याच्या आरोपात मतीन पटेल याच्यावर गुन्हा दाखल। निदा खानचा TCS कंपनीतील HR सोबत संबंध नाही, FIR दाखल होण्याआधीच तिची बदली। निदा खानवरील आरोप कोर्टामध्ये टिकणार नाहीत, ओवैसींकडून आरोपी निदा खानची पाठराखण। निदा खानला लपवण्यात MIM नगरसेवकाचा हात। धर्मांतरण रॅकेटमध्ये अजून कोणी सहभागी आहे का? सर्व तपासलं जाणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। तर MIMचा हात असल्यास पोलीस काय करत होते? अंबादास दानवे यांचा सवाल। पश्चिम बंगालमध्ये भाजप पर्व सुरू। शुभेंदू अधिकारींकडून मुख्यमंत्री पदाची शपथ। इतर 5 मंत्र्यांचाही शपथविधी संपन्न। सोहळ्याला पंतप्रधान मोदी, अमित शहांसह अनेक दिग्गजांची हजेरी। गुडघ्यावर बसून मोदींचं जनतेला वंदन। तामिळनाडूमध्ये विजय थलपतींचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा। थलपतींच्या पक्षाला आणखी एका पक्षाचा पाठिंबा। PCK नंतर IUML पक्ष पुढे। TVKला आतापर्यंत एकूण 121 आमदारांचा पाठिंबा। थोड्याच वेळात थलपती राज्यपालांची भेट घेणार। दिल्लीमध्ये मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी काँग्रेस हायकमांडची बैठक सुरू। केरळच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावावर बैठकीमध्ये शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। काँग्रेसकडून KC वेणुगोपाल आणि रमेश चेन्निथला यांचं नाव आघाडीवर। मीरा भाईंदर शासकीय जमीन प्रकरणात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार। उच्च न्यायालयानं दिलेल्या निकालामुळे 254 एकर जमीन खासगी कंपनीच्या घशात। जमीन परत मिळवण्यासाठी सरकार कोर्टात जाणार। साताऱ्यामधील उमरजजवळ पुणे बंगळुरू महामार्गाला नदीचं स्वरूप। पावसामुळे महामार्गावर 5 किलोमीटर वाहनांच्या रांगा। जिल्ह्यातील अनेक गावांना अवकाळी पावसानं झोडपलं। डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर।